तर हे बघा मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील आपल्याला दिसतोय बघा। ही सगळी गर्दी बघा, तरुणाई जी आहे ती आता एक एक करून या ठिकाणी येऊ लागलेली आहे, पालक त्यांचे येऊ लागलेले आहे, बरेचसे तरुण तरुणी आहे, कॉलेज जाणारा वर्ग आहे, उच्च शिक्षित विद्याभूषित आहेत आणि त्यासोबतच आपण पाहतोय की मोठ्या संख्येमध्ये जे तरुण तरुणी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत। काही जण गोदी मीडिया म्हणून ओरडायचा देखील या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांची जी बाजू आहे ती देखील आपण दाखवणार आहोत, मांडणार आहोत आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपली बाजू आणि या सगळ्या जेनजीची जी बाजू आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा जो मानस आहे तो TV9चा आहे, हे या ठिकाणी अधोरेखित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी जे तरुण तरुणी आहे ते या ठिकाणी हात दाखवत आहेत, त्यांचा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कारण मोठे झेंडे फलक घेऊन या ठिकाणी ते दाखल होत आहेत। आज कितने गर्व का क्षण है भारत का तिरंगा लेके आप? बहुत अच्छा लग रहा है हमको बहुत अच्छा लग रहा है कि धर्मेंद्र प्रधान ने फाइनली रिज़ाइन कर दिया है और हमारा ये प्रोटेस्ट जारी रहेगा जब तक हम गवर्नमेंट को डाउन नहीं कर देते। गवर्नमेंट अभी नेक्स्ट जो काम है वो गवर्नमेंट को डाउन करना है, क्यों ऐसा लगता है कि गवर्नमेंट डाउन होनी चाहिए? कि बहुत इनकॉम्पिटेंट गवर्नमेंट है, दैट्स ऑल आई वुड बहुत अनक्वालिफाइड लोग सीट पे बैठे हैं, तो उनको कोई राइट नहीं है सीट पे बैठने का। वी नीड बेटर पीपल ऑन द सीट। नक्कीच बघा हा बॅनर बघा, तू चल मी येतो, टाटा बाय बाय, मी हॅशटॅग मी जेनजी सोबत आहे, बोलकं विचित्र आहे फार। काय म्हणजे काय आहे हातामध्ये बॅनर आहे, राजीनामा घेतलेला आहे, काय भावना काय तुझ्या? की त्यांनी राजीनामा दिला पण त्याचं कोणीतरी समर्थन केलं पाहिजे होतं की म्हणजे आता ह्यांच्यासोबत अजून जे इन्व्हॉल्ड होते त्यांना सगळ्यांना त्यांचा राजीनामा देऊन मग ते कुठून आलात तुम्ही सगळे? मी मानपूरवरून आले, मानपूर महाराष्ट्र नगर। ओके, सांगायचं एवढं आहे, एक भामटा बोलला होता आमच्यामध्ये राजीनामा होत नाही, पण राजीनामा पण झाला आणि तुम्ही तरुणांच्या पायावरती नाकसुद्धा रगडलेलं आहे, एवढं लक्षात ठेव। भारतीय संविधानापेक्षा भाजप मोठं नाही, भारतीय संविधान हे सर्वात मोठं आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। नक्कीच बघा आपली भावना मांडलेली आहे, ही सगळी दृश्य बघा, हे जत्तेच्या जत्ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क। मी माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला देखील सांगेल की झूम करावं आणि या सगळ्या तरुणांची जी बाजू आहे ती या ठिकाणी दाखवावी जेणेकरून लक्षात येईल। हे बघा या ठिकाणी डीजे सुद्धा स्वतःच घेऊन आलेले। कहाँ से आहे आप लोग? बोरिवलीवरून आलोय। एक मिनिट म्युझिक बंद कर यांच्याशी बोलू। कुठून आलात? बोरिवलीवरून आलोय। बोरिवलीवरून आलात, काय भावना काय तुमच्या सगळ्यांच्या? भावना एकच आहे की आज धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिलेला आहे, तसंच आपली जी जेनझी आहे तर ह्याच्या पुढे लोकातल्या आपल्या देशातली जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला तुम्ही कुठेही कमी समजू नका। आज युवा पिढी त्यांना घेऊन चला, हीच आमची मागणी आहे। केदार दिघे पण या ठिकाणी पोहोचले, थेट ठाण्यावरून बरेचसे कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। काय भावना आहे तुमच्या? अखेरकार राजीनामा झाला। नक्कीच मोदी सरकारच्या हुकुमशाहीला एक चपराक बसलेली आहे, विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, खरं श्रेय या विद्यार्थ्यांचं आहे आणि या विद्यार्थ्यांना जे सर्व स्तरामधनं ज्या पद्धतीने सर्व पदाधिकारी म्हणजे नेत्यांनी, सगळ्या विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने आणि सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीचा पाठिंबा दिला आहे, मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या काळात जे मोदी सरकार चूक करेल त्याला 100% एक राजीनामा नक्कीच असेल। नक्कीच, पण इथलं जे वातावरण आहे त्याबद्दल काय सांगाल? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या आणि विशेष करून मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळे एका आव्हानावर ठाकरे बंधूंचे आलेत, हे चित्र किती आशादायी वाटतं? नक्कीच बघा, ठाकरेंवरती 100% विश्वास असल्याने आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचं पुढचं भविष्य उज्ज्वल होण्याकरता आज लोक घराघरामधनं तो रोष जो आहे मनातला तो व्यक्त करण्याकरता इकडे ह्या रस्त्यावरती उतरलेले आहेत, हे आपल्याला दिसून येतं। धन्यवाद बोलण्याबद्दल। तर बघा हे नवीन एक बॅनर या ठिकाणी दिसतोय। कुठून आला मित्र तू? आम्ही ठोकत नाही हो, राजीनामा घेतो। आम्ही इथूनच आलो आहे, इकडेच राहतो। पुण्यावरून? नाही इथे मुंबईत राहतात। हो। बरं, हे बॅनर आहे, किती बोलकं वाटतंय तुम्हाला आणि थेट संदेश दिला जातोय सरकारला पण यापुढे असं कराल तर मग लक्षात ठेवा। होय, आम्ही तोडफोड वगैरे करणार नाही, आम्ही शांततेत आंदोलन करू आणि आपल्या मागण्या मान्य करून घेऊ। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर बघा आमच्या मागण्या मान्य करून घेऊ आणि पोलिसांचा देखील बघा मोठा बंदोबस्त आहे या ठिकाणी, पेट्रोलिंग पोलिसांकडून होते, कुठे काही अप्रिय घटना घडते का हे देखील पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। जे ॲडिशनल CP आहे ते आता ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि पोलिसांची देखील परेड आणि मार्च जी आहेत या ठिकाणी होते। बरेचसे तरुण तरुणी आहेत ते या ठिकाणी उतरलेले आहे। द इनसेल हु शुड बी इनसेल, क्या कहना चाहेंगे? जेनजीज ने जिस तरीके से प्रोटेक्ट किया, रुकिए बात तो कीजिए। बात तो कीजिए, ऐसे जाइए मत, इट्स वेरी इंसल्टिंग। कम हियर, स्टैंड नेक्स्ट टू मी एंड स्पीक। आप लोगों ने इतना आंदोलन किया, अपनी बात रखी और आखिरकार सरकार को रेजिग्नेशन देना पड़ा, सरकार धर्मेंद्र प्रधान को लेना पड़ा, लेकिन उसके लिए इतना लाठीचार्ज हुआ, क्या कहेंगे?
मैं ये कहूँगा कि रेजिग्नेशन इज जस्ट द फर्स्ट स्टेप in accountability, which the government has shown none of over the past 14 years, which is all I've known in my conscious life. ओके थँक्यू सो मच. तर आपण पाहतोय सगळे जेनजीज या ठिकाणी दाखल झालेले आहे. भारत माता की जय म्हणतायत आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी जो शिक्षण घेणारा वर्ग आहे तो देखील पोहोचलेला आहे. आपलं म्हणणं या ठिकाणी मांडतोय. त्यांच्यासोबत त्यांचे पालक आहेत, बरेचसे शिवसैनिक आहेत. हातामध्ये झेंडे नाही आहेत, मात्र आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आज ते देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्यामुळे रेनकोट छत्र्या घेऊन या ठिकाणी हे सगळे जे तरुण तरुणी आहेत ते पोहोचत आहेत आणि बरेचसे बॅनर्स पोस्टर्स पण आपण या ठिकाणी पाहतोय जे तरुणी या ठिकाणी घेऊन येतात. ताई, काय नाव तुझं? जया. हे पोस्टर काय, जरा समजून सांगा मला काय. हे जे आहे ते मोदीचेच आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही हे म्हणजे केलंय. तिथे लिहिलं काय ते फक्त वाचून दाखव. घर मनी कलेश करतात हो, गोधी मधाचे गोडी मीडियाचे दारातही होते. ओके ठीक आहे, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आज तू आली, थांब इकडेच थांब. आज आलीस इथे, कुठून आलीस तू? मी गोवंडीवरनं आहे. गोवंडीवरून. या. बरं, राजीनामा झाला, आता पुढे काय करणार झेंडे? पुढे आता काय, आता त्यांना बघून चांगल्या लोकांना ठेवायला पाहिजे. म्हणजे सरकारला काही सांगू इच्छिता तुम्ही सगळे? शोधणार तर चांगलं शोधा, का की स्टुडंट जे आहेत खूप मेहनत करतात, खूप अभ्यास करतात, आपले 10 तास 13 तास अभ्यासामध्ये टाकतात. म्हणून मी रिक्वेस्ट, खूप त्रास झालाय, मानसिक डिप्रेशन जे बोलत आहे, त्यांच्या वडिलांना पण खूप त्रास झालाय त्याच्यामुळं. म्हणून मी सरकारला विनंती करते, प्लीज 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 आता जर पुढे तुम्ही ठेवत असाल तर चांगल्या अशा लोकांना ठेवा जे सपोर्टेबल होईल आणि फक्त स्वतःच नाही बल्कि स्टुडंटचा पण विचार करावा पाहिजे. का की जसे त्यांचे मुलं असतात तसे स्टुडंट पण कोणाचे मुलं असतात, म्हणून ते विचारून त्यांना पुढचा घ्यायला पाहिजे का जे पण. हां, थँक्यू बोलल्याबद्दल. तर बघा, ही सगळी आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी तरुण वर्ग जो है मानतोय. मैडम, आखिरकार रिजाइन हो गया है, लेकिन बहुत संघर्ष करना पड़ा. क्या आपकी क्या भावना है, कहाँ से आई है? I'm from Mumbai itself. Can I speak in English? Yes, you can. Go ahead. Well, it's good. I'm glad he's resigned. We still have a long way to go, but I'm glad this is the first step. Okay, and what about you, madam? I'm very happy that he resigned and I'm very sad for the youth who had to go through that violence. वो देख के पता नहीं क्या हुआ, इसलिए मैं सुबह को जल्दी उठती भी नहीं हूँ. मैं उठ के आई हूँ यहाँ पे क्योंकि वो यूथ को देख के एकदम दिल हिल गया. मतलब क्या बोले. No, but the youth is asking for PM resign also. वो तो बहुत पहले कर देना चाहिए था, बट वो करेगा नहीं, वो तो हमको भी पता है. आपको क्या लगता है देश में क्या चल रहा है, जिस तरीके की सिचुएशन अभी फिलहाल है, व्हाट डू यू थिंक अबाउट इट? सबको पता है देश में क्या चल रहा है. अभी हम आपको इंटरव्यू दे रहे हैं, हमें ये भी नहीं पता आप गोदी मीडिया हो के नहीं. नहीं, हम तो नहीं, हम ये लाइव जा रहे हैं, हम दिखा रहे हैं, हम अपनी बात पूरी तरीके से. व्हाट आई मीन इज, सबको पता है देश में क्या चल रहा है, मीडिया के साथ क्या चल रहा है, जुडिशरी के साथ क्या चल रहा है. इनफैक्ट हमारी जुडिशरी तो को फाउंडर है कॉकरोच जनता पार्टी की. सबको पता है, हमें भी पता है देश में क्या चल रहा है, लेकिन होगा कि नहीं उसका वो नहीं पता. एटलीस्ट एक स्टेप हुआ है, आगे देखेंगे. पहले तो काफी हल्के में लिया गया था, सबको लग रहा था कि कुछ कर नहीं पाएंगे जेनजीज, लेकिन जेनजीज ने लोहा मनवा लिया अपना. जेनजी रॉक, सल्यूट बॉस, सल्यूट सल्यूट. हम पैर पड़ते हैं, सल्यूट. जो हम नहीं कर पाए वो उन्होंने कर पाए, और हम तो सल्यूट करें, मार तो उन्होंने खाया ना यार. तो इसके बारे में बुरा लगता है बहुत ज्यादा, जिस तरीके से मारा गया, पीटा गया. बहुत नींद नहीं आई यार रात को, हालत हो गई. कैसे मार सकते हैं बच्चों को, कैसा पीएम बच्चों को मारता है, कैसा कुचू पुचू बच्चों को मारता है. नक्कीच. तर बघा, हा रोष आहे या सगळ्या तरुणांचा, या सगळ्या पालकांचा, ज्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि कुठेतरी सरकारला जे आहे ते जाब विचारण्याचं जे काम आहे ते सुद्धा या माध्यमातून सुरू आहे. बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या दिशेनं ज्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच तो प्रख्यात कट्टा आहे ज्या ठिकाणी रोज गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आज त्याच ठिकाणी जी तरुण आहे ते पोहोचले. कहाँ से आए हो? मैं वडाला से आया हूँ. अच्छा, क्या है हाथ में, क्या क्या पोस्टर है, बताओ जरा. मोदी अभी करो, शादी करो. हाँ, अभी कल देखो धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया. अभी मोदी का विकास तो हमें दिख रहा नहीं है, तो मोदी तुम भी शादी करो, रिजाइन करो, और जो देश की मार रहे हो ना वो मारना बंद कर दो. अभी बस हो गया है. अच्छा, बस ज्यादा हो दोस्त गया की मार लो पण देश की मत मारो है. भाई. मत मारो प्लीज प्लीज मोदी प्लीज. मेरी दोस्त की मार लो पण देश की मत मारो भाई. बचा दो यार देश देखो को. देखो ये तुम लोग का विकास कुछ दिख रहा नहीं है. अभी उसने तो वो हार गया जेनजी लोग के सामने, तो तू भी हार जा भाई. बुड्ढे तेरे में
मस्ती कम नहीं है, तू भी हार जा प्लीज। डॉक्टर जैन जी इस लेवल पे आके देश के पंतप्रधान के बारे में क्यों बात कर रहे हैं? क्या ऐसी क्या वजह लगती है कि आप लोगों को लगता है कि देश के पंतप्रधान कुछ काम ही नहीं करते? रीजन एक हो तो बोले ना, यहाँ पे इथेनॉल मिल रहा है पेट्रोल में, फिर अपने नीट्स के पेपर लीक हो रहे हैं, फिर मैं एक बताता हूँ, देखो वडाला में आपको पता है बीपीटी कॉलोनी है, वो मुंबई पोर्ट ट्रस्ट की कॉलोनी है। मोदी ने वो सब गुजरात लेके गया, महाराष्ट्र में क्या रखा? क्या रखा महाराष्ट्र में? नहीं रखा ना, तो क्यों हम लोग उसको सपोर्ट करें? नहीं करेंगे। तो इसीलिए शादी की सलाह उनको। हाँ, अरे क्योंकि वो देश को चोद रहा है, शादी करके बीवी को चोद, भाई देश को मत चोद, बस हुआ। नक्कीच. तर बघा, आपण पाहतोय याचं समर्थन नाही आहे, मात्र ज्या पद्धतीनं तरुणाईचा जो रोष आहे तो ऐकायला मिळतोय ते देखील आपण पाहतोय. बरेचसे बॅनर्स, ही तरुणाई आहे थेट तोंडावर बोलणारी आहे, ही थेट सुनावणारी आहे, ही प्रसंगी शिवीगाळ पण करणारी आहे, पण आपले मुद्दे जे ते ठासून सांगणारी आहे. आणि हेच कारण आहे की धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, कारण यांनी लाटाकाटा खाल्ल्या, यांनी जागा सोडली नाही जंतर मंतरची. संपूर्ण देशामध्ये त्यांनी आंदोलन केलं आणि सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत त्याचा वापर यांनी पुरेपूर केला आणि या ठिकाणी राजीनामे दिले. आणि हेच कारण आहे की आज ज्यावेळी गॅदरिंगचा कॉल दोन्ही ठाकरे बंधूंनी दिला त्यावेळी मोठ्या संख्येनं हे सगळे तरुण तरुणी जी आहेत ते रस्त्यावर उतरले आणि ते कशा पद्धतीनं किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत ते चित्रसुद्धा आपण पाहतोय. बराच वेळ झालेला आहे पण गर्दी काही कमी होत नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गर्दी या संपूर्ण परिसरात होईल अशी जी मागणी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जाते. कहाँ से आए आप लोग? मुंबई. क्या नाम है आपका? बतुल. हाँ? बतुल. बतुल. आपका? नक्या. अच्छा, जो आंदोलन हुआ उसके बारे में सबसे पहले पूछना चाहेंगे. जिस तरीके से मारा गया, लड़कियों को भी लाठीचार्ज हुआ और उसके बाद आंदोलन हुआ और उग्र हुआ, लेकिन कॉकरोच हटे नहीं, लेकिन जनता हटी नहीं, आखिरकार इनको रिज़ाइन करना पड़ा. तो ये जीत है आप सब लोगों की, कैसा महसूस करते हैं आप? बहुत अच्छा महसूस कर रहे हैं हम. अभी हमने एक का रेजिग्नेशन दिया है, हमको और रेजिग्नेशन चाहिए. और हम जो पुलिस वालों ने जो लाठीचार्ज किया है हम पे, उसका भी हमको जवाब चाहिए. उन्होंने क्यों किया ये? हम सही के लिए खड़े थे वहाँ पे, उन लोग को लाठीचार्ज करने की ज़रूरत नहीं थी वहाँ पे. तो अब जो अभिजीत दिपके ने भी जो किया और हम सब यूथ उसके साथ थी, तो अगर यूथ यूनाइट होगी तो हम कुछ भी कर सकते हैं, हम किसी का भी रेजिग्नेशन ले सकते हैं. लेसन सिखाया सरकार को? यस, डेफिनेटली सिखाया उन लेसन. लगता है सरकार ये लेसन याद रखेगी लंबे समय तक? ऑब्वियसली याद रखिए, बिकॉज पहले भी बहुत सारे प्रोटेस्ट हुए हैं, बट ऐसा प्रोटेस्ट नहीं हुआ कि किसी ने रेजिग्नेशन दिया हो वो टाइम पे. तो यूथ है वो अपना ऊपर आया है, जिसकी वजह से वी कैन से दैट एवरीवन हैज यूनाइटेड एंड दिस प्रोटेस्ट इज गोइंग टू वर्क फॉर फर्दर ऑल्सो. बिलकुल, बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. तर बघा, हे सगळे तरुण पिढी आहे जी अगदी आत्मविश्वासानं आपलं जे मत आहे ते मांडते, ते सगळ्यांसमोर ठेवते आणि त्यासोबतच आपण पाहतोय की आपली मतं जी आहे ती परखडपणे मांडणं त्यांना योग्य वाटतं. मोठ्या संख्येमध्ये दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. आंदोलन या ठिकाणी झालं होतं, मात्र आता गॅदरिंग सुरू झालेली आहे आणि मोठ्या संख्येत जे तरुण तरुणी आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत. बरेचसे बॅनर आहेत पोलिसांच्या बाबत सुद्धा या ठिकाणी हे बॅनर आहे. ये डर अच्छा लगा मित्रों से फ्रेंड्स, पोलीस काका मला मारू नका. काय लिहिलंय? पोलीस काका मला मारू नका. कुणी मारलं तुला? पोलिसांनीच मारलेलं आहे. अच्छा, मारलेलं होतं? हाँ, मला नाही, म्हणजे दिल्लीमध्ये मारलेलं. दिल्ली में मारा था. अच्छा, बघा ही छोटीशी चिमुरडी. काय नाव तुझं? माझं नाव अनुष्का. आणि कुठून आलीस तू? मी वडाळ्यातून आले. तू पण या आंदोलनामध्ये सहभागी झाले? हा. सगळा बघितला घटनाक्रम काय काय झाला तो? हो, दिल्लीला न्यूजवरती पाहिलं. तुला काय वाटतं पर्सनली ते आम्हाला सांग. हे सगळं बघितल्यानंतर ज्या देशात तू राहते, ज्या पद्धतीनं तू हे सगळे बॅनर्स घेऊन आले, तुझे विचार काय ते सांग. की असं झालं नाही पाहिजे, हे अन्याय आहे म्हणजे मुलांवर. काय सांगू इच्छिते सरकारला पण, दिल्लीत मध्ये जे बसलेत मंत्री त्यांना तुझा एक संदेश चांगला जाऊ दे त्यांना. त्यांना सांगते मी की असं करू नका, मुलांना मारू नका, त्यांचं शिक्षण वाया जातं. नक्कीच. बघा, शिक्षण वाया जातं. किती लहान छोटीशी बेबी आहे जी सांगते ये डर अच्छा लगा मित्रों से. काय हे याचा अर्थ काय काढेल? हे जस्ट सुरुवात आहे. सो हा डर चांगला आहे, बदलाव चांगला आहे, आपल्याला बदलाव हा आणायचा आहे. मित्रांपासून फ्रेंड्स, हे चेंजेस खूप चांगले आहेत आणि हे चेंजेसने आणलेले आहेत ते पुढे असेच चालू राहणार आहेत. हे जस्ट सुरुवात आहे. हा बघा, हा एक बॅनर या ठिकाणी आहे जो अत्यंत बोलका आहे. माझी मुलगी मला बोलली पप्पा मोर्चामध्ये आपल्याला पण दिल्लीसारखं मारतील. मी तिला बोललो नाही मारणार, कारण मोर्चाचं नेतृत्व ठाकरे करतात. ठाकरे बंधूंकडून इतकी अपेक्षा अजून दुसरा कोणाकडून, ठाकरेंकडून फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण देशाकडून अपेक्षा आहे. तर कारण की आमची अपेक्षा आहे की त्यांनी पुढे
महाराष्ट्राचं तर नेतृत्व ते करतीलच, पण तर त्यांच्यामध्ये एवढी धमक आहे की ते देशाचं नेतृत्व करू शकतात. आणि जर पडले नसते तर या आंदोलनाला दिशा मिळाली नसती असं पण म्हणावं लागेल का? नाही, आज ठाकरेंच्या बरोबर कोणी असो किंवा नसो, पण ही जनता ठाकरेंबरोबर शेवटपर्यंत राहील. त्यांच्याबरोबर एक जरी आमदार नसला तरी त्याने काही फरक पडणार नाही. पूर्ण जनता, पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. नक्कीच. हे जे वाक्य आहेत हे तुमच्या मुलीने बोललेले तुम्हाला? हा, म्हणजे त्यांना भीती होती की पप्पा आपण पण जर का दिल्लीसारखं इकडे गेलो तर आपल्याला पण पोलीस मारतील का? बोलो नाही मारणार, कारण की इकडे ठाकरे आहेत. ठाकरेंनी फक्त पोलिसांना पण आदेश दिलेले आहेत की इकडे अशी दिल्लीसारखी मस्ती करू नका, कारण की हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे. मुंबई म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे मुंबई. नक्कीच. तर बघा आणखी एक या ठिकाणी बघा पेपरवर लिहून आणलंय, अभी तो सिर्फ एक विकेट गिरी है, सबका नंबर आएगा, जय हिंद. अंपायर आहे तुम्ही? समजू शकता. जनता अंपायर आहे का असं विचारायचं मला? हा, तेही बोलू शकता. आता हे बघताय तुम्ही, हा जनतेचा जो आक्रोश आहे, विस्फोट आहे, तो बाहेर येतोय. आता जे जंतर मंतरवर आपल्याला जे आंदोलन पूर्णत्वास झालेलं आहे त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे. कारण ती जेनझीने पुढाकार घेऊन जे आंदोलन पुढे गेलं होतं, सोनम वांगचुक आहेत आपले, त्याला योग्य दिशा मिळाली, एक राजीनामा मिळाला आहे आपल्याला. बरं, धर्मेंद्र प्रधान यांचा तर राजीनामा झाला, त्यांची विकेट पडली. आता पुढची विकेट कुणाची पडेल असं वाटतं? खूप आहेत लाईनमध्ये, भ्रष्टाचार काही कमी नाही आहे, सगळ्यांना माहीत आहे. इथे जसं आपलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, हेल्थ डिपार्टमेंट आहे, आपलं इथेनॉल पेट्रोलचं सगळ्यांना आपल्याला माहीत आहे काय चाललंय ते. तर एक एक नक्कीच बाहेर पडेल जर हाच आक्रोश कंटिन्यू राहिला तर. नक्कीच. आपण पाहतोय बघा आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. पोलिसांचा एकीकडे बंदोबस्त आहे, दुसरीकडे आपण पाहतोय की एक नवीन बघा या ठिकाणी बॅनर पाहतोय आपण, आणि अभिजीत दिपके यांचे सगळे फॅन्स या ठिकाणी दिसत आहेत. आपण त्यांचे थोड़ा नीचे आ जाइए, थोड़ा आप भी नीचे आ जाइए ताकि अच्छे से दिखे. फोटो पे हार चढ़ा दिया आपने तो मोदी के. क्या बोलूं? फोटो पे हार, ये दिखाइए. ये देखिए, अब की बार अंतिम संस्कार. हाँ भाई, हाँ, हमारा इस बार मोटो है कि इस बार मोदी को हटाएंगे हम लोग. अभी प्रहलाद जोशी को तो अभी चार्ज दे दिया, उनका भी इस्तीफा मांगना शुरू. जरूर आप गूगल कर सकते हो उनके ऊपर कितने केसेस है, इसलिए मैंने यहाँ पे पोस्टर बनाया. क्या केसेस है जरा बताइए. नीचे आ जाइए आप, पहले एक कदम नीचे आ जाइए, मुझे ऊपर आना पड़ेगा. नाम क्या आपका? चेतन नाम है. चेतन, बताओ कितने उनके ऊपर केसेस हैं और क्यों उन पे भी आपको एतबार नहीं है? 22 केसेस है टोटल उनके ऊपर कर्नाटका कोर्ट में. एंड प्लस जो मैं देख रहा हूँ कल से, जो भी अपोजिट लेफ्टिंग विंग जो भी चल रहा है, वो लोग भी बोल रहे कि वो RSS वाले हैं, सब है, तुमने धर्मेंद्र प्रधान को हटा के गलती कर दी है, उससे भी डेंजर है, ऐसे वैसे. बट मैं मानूंगा कि अगर वो अच्छे काम करेंगे तो अच्छे, अगर वो कुछ गलत करेंगे तो हम वापस सवाल उठाएंगे, वापस सब कुछ करेंगे, और जीरो से स्टार्ट करना रहेगा तो वापस जीरो से स्टार्ट करेंगे. पर गलत है तो गलत है, दॅट्स इट. हे बघा एकदम क्रिएटिव्ह बॅनर आहे. म्हणजे काय सांगायचं आता बघा, क्लॉक देम सो हार्ड. क्या कहेंगे? वो क्या है ना, अभी जीतने का आदत हो गया हमारी जनरेशन को. अभी कोई बोलेगा नहीं बच्चों को कि ये सब करके कुछ नहीं होने वाला, बिकॉज वी क्लॉक देम सो हार्ड. बघा हे हा जोश है, हा जल्लोष है, कितनी उमंग है आप सभी लोगों में. जो कुछ भी आपने किया उसके बारे में कितना गर्व महसूस करते हैं? बहुत. इनफैक्ट आई वाज काइंड ऑफ सैड कि कल चीयर कैसे करेंगे आप सब? चीयर कैसे करेंगे? चीयर तो आप नक्कीच. बघा हे अभिजीत दिपके यांचा फोटो आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हातामध्ये घेतलेला एक फोटो, त्या फोटोच्या आतमध्ये काय म्हणाल त्यांच्याबद्दल, ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन, कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना? मी हेच म्हणेल की अभिजीत दिपके हा व्यक्ती एका विजनने आला आणि त्याच्या विजनवर तो कायम राहिला आणि त्या विजनवर त्यांनी सक्सेसफुल केलं. कितीही त्याला अडचणी आल्या, कितीही पॉलिटिकल पार्टीजमध्ये आल्या, खूप काही गोष्टी असतील, पण त्याने तो त्याचा स्टँड होता, तो त्याचा त्यांनी ठाम ठेवला आणि त्याच्यावर त्यांनी आज विजय निवडून आणला. आणि आज आपण बघू शकता, मुंबईमध्ये बघू शकता तुम्ही, इथे किती अमासूम गर्दीने लोक आलेत आणि किती आनंदमय आहेत सगळे. तुम्ही बघू शकता इथे आसपास काय होते. आनंद व्यक्त करता तुम्ही सगळे? आज आम्ही हा सगळा आनंद व्यक्त करतोय, सगळे क्रिएटिव्ह पोस्टर्स बनवून, सगळे जय हिंद जय भारत या नाऱ्याने. तर मला खूप आनंद होतोय की ह्या व्यक्तीने त्याचा स्टँड नाही हरवला. खूप अडचणी आल्या पण यांनी त्याच्या विजनवर काम केलं आणि त्याच्यामुळेच हा पोस्टर त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे. नक्कीच. बघा हे आता नवीन एक आणखी एक पोस्टर बघा, अब तेरा क्या होगा गडकरी. क्या अभी गडकरी जी का भी रिजिग्नेशन चाहिए इथेनॉल के लिए? एक ही मिनिस्ट्री की बात नहीं है, सारी मिनिस्ट्री की बात है. कोई मिनिस्ट्री ठीक से परफॉर्म नहीं करी है, बीट एजुकेशन, बीट फाइनेंस, बीट I don't know which ministry is managed by this person, whether it is road or petroleum. We have different minister for petroleum and different minister for road, but there is a lot of confusion who is managing which ministry.
अच्छा, एक बात बताइए, आप लोगों को लग रहा है कि आंदोलन जेएनजी का खत्म हो गया क्योंकि रिजाइन हो गया है, तो क्या आंदोलन आगे भी शुरू रहेगा? नहीं, मुझे लगता है ये बस शुरुआत है, ठीक है। जैसे धर्मेंद्र लोग बोल रहे हैं कि धर्मेंद्र प्रधान बाकी है, बाकी लोग बाकी है, तो ये दिस इज जस्ट स्टार्ट ऑफ द न्यू बिगिनिंग. नक्कीच. बघा या ठिकाणी पण काही आहे. कहाँ से आप लोग? सर हम लोग नवी मुंबई से आए हैं और मेरी गवर्नमेंट जॉब है, सरकारी नौकरी में हूँ मैं. मेरा 9 साल का छोटा बेटा है, उसको हम घर पे छोड़ करके आए हैं. सिर्फ इसलिए बिकॉज वी वांट टू सपोर्ट दिस इनिशिएटिव दैट हैज बीन टेकन बाय अभिजीत दिपके एंड अदर्स, द कॉकरोच जनता पार्टी. So how do you feel about it today? Yeah, I am feeling good. I am feeling from inside that my nation is changing. The public voice is raising against the injustice that is happening to the entire country. Not only, as my colleague said, not only in this particular thing, but also in many other aspects, like in finance. There are so many posts that are vacant in government jobs, but still government is not recruiting. So the voice has to be raised properly and peacefully, and that is what happening. And my India is changing, and I am proud of that. You work in government and still you speak against the government. Why is it so? I am not speaking against the government. I am speaking against. You're saying government is not working properly. I am saying the injustice that is happening to my country. और जैसा सबने कहा है कि अगर हम साइलेंस में रहते हैं तो वो ज़्यादा बड़ा गुनाह है, तो हमें अपनी आवाज़ उठानी पडेगी, अच्छाई के लिए आवाज़ उठानी पडेगी. नक्कीच. बघा एक यातून बरंचसं बोध घेण्यासारखं आहे. जे सरकारी अधिकारी काम करतात, जे सरकारच्या खात्याअंतर्गत कामं करत असतात, त्यांनी सुद्धा यासाठी आवाज उचलणं किती गरजेचं आहे ते यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. सरकारमध्ये काम करतात, पण सरकारकडून जर काही चुका होत आहेत तर ते बोलण्याची सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये आहे. रस्त्यावर उतरत आहेत. आणखी एक फोटो. बोहना ही देवता आहे. खरं तर या सरकारला विसर पडलेला सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघिणीच्या दुधाला विसर पडलेला. हे वाघिणीचं दूध काय असतं ना, ह्या युवकांनी दाखवलेलं असतं की आमची आई ही देवता आहे आणि आम्ही काय करू शकतो. मग डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि याच्यावरनं ही युवा जनता आहे की शिक्षण आम्हाला पाहिजे आणि ते चांगल्या रीतीने पाहिजे, तरच हा भारत देश पुढे चांगला चालू शकतो. म्हणून एज्युकेशन मिनिस्टर, प्रत्येक मिनिस्टर त्याच्या लेवलला त्याच्या शिक्षणापरीने द्यावा अशी युवकाकडनं आमची मागणी आहे आणि सरकारकडे मागणी आहे.